सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, या ठिकाणी वर्गांचं वर्गीकरण करत असताना पूर्वी 1 ते 4, 5 ते 7, 8 ते 10 आणि 11-12 असं वर्गीकरण होतं. त्यावेळेस 5 ते 7 ला उच्च प्राथमिक असं संबोधलं जात होतं. त्यावेळेस 14/11/2079 शासन निर्णयानुसार 5 ते 7 ला 1/4 शिक्षक दिल्या जात होते पदवीधर. 2016 पासून या ठिकाणी वर्गीकरण बदललं, 6 ते 8 झालेलं आहे उच्च प्राथमिकचं. त्या ठिकाणी पदवीधर असलेल्या शिक्षकांना 1/3 शिक्षकांना त्या ठिकाणी पदवीधरचे वेतन श्रेणी दिली जात होती. परंतु नुकताच आज या ठिकाणी कोर्टाचा निर्णय झालेला आहे गणेश आसेकर आणि इतरांच्या बाबतीमध्ये, आणि त्या शासन निर्णयामध्ये 6 ते 8 ला शिकवणाऱ्या पदवीधर सर्व शिक्षकांना पदवीधरची वेतन श्रेणी द्यावी अशी हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे. तर हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून 6 ते 8 ला शिकवणाऱ्या सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधरची वेतन श्रेणी देणार का? त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित संस्थांना ते सुद्धा लागू करणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, या वेतन श्रेणीच्या संदर्भामध्ये जो काही आर्थिक बाब त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि जो काही माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी न्यायनिवाडा केलेला आहे, या संदर्भामध्ये विधी व न्याय विभागाला आणि वित्त विभागाला या संदर्भातली नस्ती त्या ठिकाणी सादर केलेली आहे आणि त्यांच्या अभिप्रायानुसार त्या ठिकाणी उचित कारवाई केली जाईल. सभापती महोदय, नाही, अडबले सरांची लक्षवेधी अत्यंत महत्वाची आहे. पदवीधर जितकी विषय शिक्षक आहे आपल्या राज्यामध्ये, खरं म्हणजे पहिले जो निर्णय घेतला होता तोही चुकीचा होता. कारण आपण समान काम, समान न्याय, समान वेतन अशी या धोरणाच्या अनुषंगाने त्या सर्वांना आपण त्या ठिकाणी पदवीधर जे अर्हता धारण केली त्यांना आपण लागू करायला पाहिजे होता. आता उच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर सुद्धा आपण आर्थिक बाब तपासू किंवा आपण आपले जितके काही ईओ आहेत ते सर्व ईओनी संचालकाकडे तशा पद्धतीची विचारणा केलेली आहे. हे विचारणा करण्याचं काही कारण नाही ना. कोर्टाने एकदा आदेश दिल्यानंतर सरसकट सर्वांना आपण समान वेतन लागू करावं, इक्वल वर्क इक्वल पे या तत्वानुसार त्यांना द्यावंच लागेल ना. मग आणखीन प्रत्येक वेळेस शिक्षकांना आपण रडवत त्यांना जर अशा पद्धतीचा आपण निर्णय घेत असाल तर हे योग्य नाही. आणि म्हणून या सर्व पदवीधर शिक्षकांना आपण तुरंत सगळ्यांना समान वेतन आपण त्यांना लागू करणार का, हा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, मी पहिलेच उत्तर देताना सांगितलं की या संदर्भातला विधी व न्याय आणि वित्त विभागाकडे, शेवटी आर्थिक बाबीशी संबंधित तो विषय आहे आणि म्हणून या दोन्ही विभागांच्याकडे या संदर्भातलं नस्ती त्या ठिकाणी सोपवलेली आहे आणि तिथनं जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे त्याची उचित कारवाई केली जाईल. सभापती महोदय, आरटी मधलं सेक्शन 19 आणि 25 नुसार 6 ते 8च्या या सेगमेंटमध्ये सर्व पदवीधर प्रशिक्षित शिक्षक असणं आवश्यक आहे. मंत्री महोदयांनी जर ऐकलं तर बरं होईल. आरटीच्या सेक्शन 19 आणि 25 प्रमाणे हे 6 ते 8च्या सेगमेंटमध्ये पदवीधर प्रशिक्षित शिक्षक असणं आवश्यक आहे. या तरतुदीनुसार आधीची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये फक्त 1/3 शिक्षक हे पदवीधर प्रशिक्षित दिल्या जात होते. त्यामुळे आरटी मध्येच तरतूद आहे त्याप्रमाणे आपण 100% त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं, ते दिलेलं नाही. आता न्यायालयाचा जो निर्णय झालेला आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात झालेला आहे. परंतु 6 ते 8चे वर्ग 15,719 माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा आहे. जसे शासनाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20,630 शाळांमध्ये जसे 6 ते 8चे वर्ग आहेत तसेच 15,719 मध्ये आहे. त्यामुळे माझा या बाबतीत प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण ही सवलत आपल्याला द्यावी लागेल, कारण न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे. तर समांतर अशाच प्रकारच्या माध्यमिक शाळांमध्ये जे 6 ते 8चे वर्ग आहेत त्यांना सुद्धा ही योजना किंवा हे 6 ते 8 मध्ये 100% पदवीधर प्रशिक्षित नियुक्त करण्याच्या संदर्भात आणि ती वेतन श्रेणी लागू करण्याच्या संदर्भात आपण आदेश देणार आहात काय? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी ठेवलेल्या भावना
माननीय न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा हा सर्व माननीय एलएनजीकडे पाठवलेला आहे. त्याच्यासोबतच वित्त विभागाकडे पण या संदर्भातला पाठपुरावा केला जातो आहे.